UDAS प्लस SDMSवरती विद्यार्थी प्रमोशन करत असताना आपल्याला कोणत्या स्टेप करावायच्या आहेत ते व्हिडिओमधून आपल्याला बघायला मिळेल. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन माहितींचं अपडेट मिळत राहील. UDAS प्लस SDMS या पोर्टलवरती लॉग इन केल्यानंतर इथे तुमचा शाळेचा यूजर आय डी तुम्हाला टाकायचा आहे. खाली पासवर्ड टाका आणि इथे जो कॅप्चा कोड आहे तो इथे तुम्हाला एंटर करायचा आहे. कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर लॉग इन बटन हिट करा आणि या ठिकाणी 2000 करंट अकॅडमिक इयर 2024-25 या टॅबवरती टच करा. आता इथे तुम्हाला स्कूल डिटेल्स ग्रेड वाईज 2024-25 इथे खाली एकाही विद्यार्थ्याची माहिती दिसणार नाही आहे, कारण हे 2024-25चं आहे. आपल्याला जिथे काम करायचं आहे तिथे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या टॅबवरती टच करा. त्यानंतर इथे प्रोग्रेशन मॉड्यूलच्या खाली जो गो टॅब दिसतो त्या गो या बटनावरती टच करा. इथे खाली सॉरी नो रेकॉर्ड फाउंड असं दिसत आहे, पण आपल्याला इथून इयत्ता निवडावी लागेल, सेक्शन निवडावं लागेल आणि गो करायला लागेल. आता बघा, आता इयत्ता पहिलीतील विद्यार्थी की जे विद्यार्थी आता दुसरीमध्ये गेलेले आहेत असे विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला दिसतील. तर आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी प्रोग्रेशन त्या विद्यार्थ्याचं नाव आहे, स्टुडंट कोड आहे, इथे स्टुडंट बेसिक डिटेल त्याची इथे आलेली आहेत. प्रोग्रेशन स्टेटसमध्ये इथे आपण सिलेक्ट करा प्रमोटेड विथ एक्झामिनेशन, नॉट पास्ड रिपीटर, प्रमोटेड विदाउट एक्झामिनेशन, डिसकंटिन्यूड बिफोर एक्झामिनेशन. या ठिकाणी आपल्याला प्रमोटेड विथ एक्झामिनेशन या टॅबवरती टच करा. त्याला पडलेले एकूण मार्क आपल्याला लिहायचे आहेत. आता या विद्यार्थिनीला 83% मार्क भेटलेले आहेत. राऊंड फिगर टाकायचा आहे. त्याच्यानंतर त्याची वर्षातील एकूण उपस्थिती, स्कूलिंग स्टेटस, स्टडिंग इन द सेम स्कूल आपल्याला करायचं आहे. ओके, सेक्शन निवडा, सेकंड क्लास अँड सेक्शन टू बी प्रमोटेड, सेकंड क्लाससाठी आपण त्याला प्रमोट करतोय. इथे काय करा, अपडेट करा. ओके, स्टुडंट डिटेल्स सक्सेसफुली अपडेटेड, ओके करा. एक विद्यार्थी आपल्याला झालेला आहे. तसाच दुसरा विद्यार्थी मी या ठिकाणी करतोय. प्रमोटेड विथ एक्झामिनेशन, याचे मार्क आपल्याला इथं लिहायचे आहेत. एकूण वर्षातील हजर दिवस लिहायचे आहेत. सेम स्कूल आणि इथे अपडेट करा. ओके, हे दोन्ही विद्यार्थ्याचं आपल्याला इथे अपडेट केल्यानंतर खाली फायनलाइज टॅब दिसते, त्यावरती टच करा. ओके, आपल्याला आपण बघा इथे आर यू शुअर यू वॉन्ट टू फ्रीज द सेक्शन विथ द स्टॅटिस्टिक्स बिलो. आपण भरलेली माहिती इथे आहे, किती 2 आणि एकूण 2 विद्यार्थी. ओके, प्रमोटेड विथ एक्झामिनेशन आपण केलेले. ठीक आहे, हे कन्फर्म म्हणा, ओके करा. हा डाटा तुमचा फायनलाइज झाला. ठीक आहे, आता इथून आपण दुसरी इयत्ता निवडा, सेक्शन निवडा, गो टॅब होते टच करा. आता आपल्याला काय करायचं आहे, इयत्ता दुसरीतले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आपण क्रमाने इथे करणार आहोत. पहिला विद्यार्थी आहे नील, प्रमोटेड विथ एक्झामिनेशन, त्याला पडलेले मार्क 93, एकूण वर्षातील उपस्थिती, स्टडिंग इन द सेम स्कूल,
सेक्शन निवडा, अपडेट करा. ओके. सेकंड विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचे मार्क आपल्याला इथं लिहायचे आहेत. ओके. एकूण वर्षभरातील उपस्थिती लिहा येते आणि अपडेट करा. ठीक आहे. याच्यानंतर थर्ड विद्यार्थी आहे, याचे मार्क लिहा येते. एकूण वर्षभरातील उपस्थिती लिहा आणि अपडेट करा. या इयत्तेतील शेवटचा विद्यार्थी आहे. त्याची एकूण टक्केवारी लिहा येते. उपस्थिती दिवस लिहा. स्टडिंग ॲट सेम स्कूल, सेक्शन निवडा, अपडेट करा. ओके टॅप करा. आणि लास्टला आपल्याला काय करायचं आहे, इथे शेवटी खाली फायनलाइज बटन दिसतं, त्याच्यावरती टॅप करा. प्रमोटेड विथ एक्झामिनेशन 4, टोटल 4 कन्फर्म करा. ओके. आपण दोन्ही इयत्तेचं काम केलेलं आहे. आता आपण इथून तिसरी इयत्ता निवडतोय. ठीक आहे. तिसरी इयत्ता आपण निवडलेली आहे. या तिसऱ्या इयत्तेमध्ये आपल्याला त्या विद्यार्थ्याचे मार्क पहिल्यांदा प्रमोटेड विथ एक्झामिनेशन येथे मार्क लिहावे लागतील. 1000 दिवस आणि ते अपडेट करा. ठीक आहे. यानंतर दुसरा विद्यार्थी आपण घेतो, इथे त्याचे मार्क इथे लिहितोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मुलाचे त्या वर्षातील ॲग्रिगेट टोटल मार्क आपल्याला पाहिजेत, तरच हे काम आपलं पूर्ण होणार आहे. जास्त वेळ याला लागत नाही आहे. विद्यार्थी संख्या जर कमी असेल तर हे पटकन होऊन जाईल काम. यानंतर हा तिसरा विद्यार्थी आहे. तिसरा विद्यार्थी अपडेट झालेला आहे. त्याच्यानंतर हा चौथा विद्यार्थी. हा पण अपडेट झालेला आहे. ओके करा. आणि या वर्गातील शेवटचा विद्यार्थी. ओके. आपले सगळे विद्यार्थी झालेले आहेत. फायनलाइज टॅबवरती 5 पैकी 5 आपण फायनलाइज कन्फर्म करतोय. ठीक आहे. हे सुद्धा आपलं काम झालेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला शेवटची इयत्ता निवडायची आहे. शेवटच्या इयत्तेमधील जे विद्यार्थी असतील ते या ठिकाणी आपल्याला अपडेट करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी प्रमोटेड विथ एक्झामिनेशन याला पडलेले मार्क त्या विद्यार्थ्याला त्या इयत्तेत सरासरी किती मार्क पडले ते आपल्याला इथे लिहायचे आहेत. त्याची वर्षभरातील उपस्थिती आणि
शेवटच्या वर्गातील विद्यार्थी हा तुम्हाला लेफ्ट स्कूल विथ TC आपोआप बाय डिफॉल्ट तिथे येईल, त्यामुळे तुम्हाला इथे बाकी चेंज करायची काही गरज नाही आहे. अपडेट करा. ओके. दुसरा विद्यार्थी या ठिकाणी आपण भरतोय. प्रमोटेड विथ एक्झामिनेशन, याचे मार्क लिहा. वर्षभरातील एकूण उपस्थिती आणि ते लेफ्ट विथ स्कूल TC अपडेट करा. या ठिकाणी तिसरी विद्यार्थिनी आहे. तिचे इथे आपण मार्क लिहितोय. वर्षभरातील एकूण सरासरी उपस्थिती लेफ्ट स्कूल विथ TC अपडेट करा. ओके. आता या ठिकाणी शेवटचा विद्यार्थी आहे प्रमोटेड विथ एक्झामिनेशन. याचे या ठिकाणी मार्क लिहायचे आहेत आपल्याला. वर्षभरातील उपस्थिती लेफ्ट विथ TC आणि इथे अपडेट करा. ओके करा आणि इथे फायनलाइज करा. अशा पद्धतीनं तुमचं हे प्रोग्रेशन मॉड्यूलमध्ये जे काम होतं ते कंप्लीट झालेलं आहे. ओके. यानंतर आपल्याला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या टॅबवरती टच करा. व्ह्यू समरी बघा. इथे तुम्ही केलेलं काम स्टेटस डन, प्रत्येक विद्यार्थ्याचा स्टेटस डन येईल. जे विद्यार्थी बाहेर जाणार आहेत त्यांना आपण लेफ्ट स्कूल विथ TC केलेलं आहे. ओके. इथे तुम्हाला प्रोग्रेशन समरी सेक्शन वाईज सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. बघा, पहिलीमध्ये आपण काय केलेलं आहे, सर्व डाटा इथे फायनलाइज केलेला आहे. ठीक आहे. परत बॅक या. सगळ्यात शेवटचं काम आहे आपल्याला या ठिकाणी, म्हणजे याच टॅबवरती प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीजमध्ये काम करायचं आणि शेवटची टॅब आहे फायनलाइज प्रोग्रेशन. इथे तुम्ही फायनलाइज प्रोग्रेशन फॉर अकॅडमिक इयर 2023-24. ओके. ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन वाचा. इथे एक चेकबॉक्स आहे, त्याच्यावरती टच करा आणि सबमिट करा. ओके. तुमचं हे काम झालेलं आहे. म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती आपण, एकूण वर्षभरातील उपस्थिती, त्यांनी मिळवलेले मार्क आणि हा डाटा अपडेट केल्यानंतर प्रत्येक इयत्ता वाईज डाटा आपण फायनलाइज केला आणि शेवटी या प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी टॅबमधून हा डाटा फायनलाइज केलेला आहे. अशा पद्धतीने तुमचं स्कूल प्रोग्रेशन हॅज बीन फायनलाइज्ड, हा डाटा तुमचा फायनलाइज झालेला असेल. एवढंच काम तुम्हाला या UDAS+ पोर्टलवरती करायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माहिती उपयुक्त असेल तर इतरांना शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.